नमस्कार मित्रांनो, मी फिरोज ठगरी। आज आपल्याला इलाइट गुरुकुलच्या माध्यमातून करिअर गायडन्समध्ये सी ए या कोर्सबद्दल आपल्याला माहिती देण्यासाठी इथे हजर आहे। सी ए म्हणजे काय? सी ए आपल्याला बऱ्याच जणांना ऐकून माहिती असतं, पण सी एचा लॉंग फॉर्म काय हे आपल्याला माहीत नसतं। सी ए म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट। चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे किंग ऑफ अकाउंटंट, एक्सपर्ट्स, अकाउंटिंगमधले एक्सपर्ट्स, ऑडिटर्समधले एक्सपर्ट्स, त्याला आपण लेखा परीक्षक या नावाने मराठीमध्ये ओळखतो, चार्टर्ड अकाउंटंट्स। ठीक आहे, तर या कोर्सबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे। तर हा कोर्स जो आहे तो कोर्स कोणत्या संस्थेमार्फत पूर्ण केला जातो किंवा कोणत्या संस्थेमार्फत हा ऑर्गनाइज केला जातो, तर ती संस्था आहे दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया, भारतातील एकमेव संस्था। ही संस्था 1949 साली आपल्या भारतीय संसदेमध्ये स्वतंत्र कायदा करून अस्तित्वात आली, त्याची स्थापना करण्यात आली। याच संस्थेमार्फत सी एचा कोर्स हा पूर्ण पॅटर्न बनवला जातो, त्याची परीक्षा किंवा बाकीचं सर्व जे नियोजन आहे ते केलं जातं। तर मित्रांनो, आपल्याला लक्षात आलं की ICAI ही जी संस्था आहे ती आपल्या भारतातील एकमेव संस्था आहे। ओके, या ICAI या संस्थेचा मेन विजन काय आहे, त्यांचा मेन दृष्टिकोन काय आहे, तर आपल्या भारतातील जेवढे पण उद्योगधंदे आहेत, जेवढी अर्थव्यवस्था आपली जी चाललेली आहे, त्या अर्थव्यवस्थेमध्ये एकसूत्रीपणा असावा। त्या सर्व टॅक्सेशन असतील किंवा अर्थव्यवस्था असेल किंवा ॲश्युरन्स असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये एकसूत्रीपणा आणण्यासाठी ICAI ही जी संस्था आहे प्रयत्नशील असते, आणि त्यासाठीच त्यांनी हा CA हा कोर्स अस्तित्वात आणलेला आहे आणि त्यासाठीच प्रयत्न केले जातात, त्याचंच नियोजन हे केलं जातं। नेक्स्ट याच्यामध्ये मित्रांनो पाहूया की व्हॉट इज CA। CA म्हणजे काय? आता आपण बघितलं CAचा लॉंग फॉर्म बघितला, CA कोणत्या संस्थेमार्फत आपल्याला पदवी मिळते हे पाहिलं। आपण याच्या पुढे जाऊन पाहूया की व्हॉट इज CA। CA याचा अर्थ काय, बरोबर? आपल्याला लक्षात आहे पहा की याच्या आधी मी सांगितलं की CA म्हणजे हे एक्सपर्ट असतात, तज्ज्ञ असतात, किंग असतात, बरोबर? कशामधले किंग? तर अकाउंटंटमधले किंग आहेत। ओके, तर यामध्ये लक्षात घ्या की दिस कोर्स इज ऑफर्ड बाय द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया ICAI यांच्यामार्फत हा कोर्स जो राबवला जातो तो यासाठीच राबवला जातो की आपल्या टॅक्सेशनमध्ये किंवा ऑडिटिंगमध्ये किंवा अकाउंटिंगमध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये एकसूत्रता राहण्यासाठी। हे मी सांगितलंच याच्या आधी, परत एकदा लक्षात घ्या। ठीक आहे, आणि हे का करायचं आहे, तर आपल्या या भारताच्या निर्माणामध्ये किंवा राष्ट्राच्या निर्माणामध्ये या CAची भूमिका जी आहे ती फार मोठी भूमिका आहे। त्यांचं फक्त काम हे नाही आहे की आपले हिशोब वगैरे तपासणे किंवा अकाउंट्स वगैरे तपासणे, तर त्यांचा राष्ट्र निर्माणामध्ये देखील फार मोठा वाटा असतो। ठीक आहे, तर तो वाटा कोणता आहे? व्हॉट आर द रोल ऑफ CA हे देखील इथे लक्षात घ्या की आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, तरी त्याच्या मते तरी हे जे आपले चार्टर्ड अकाउंटंट आहेत त्या आपल्या राष्ट्र निर्माणामधले एक भागीदार आहेत, असं त्यांचं मत होतं। म्हणजे पहा की किती मोठं पद हे आपल्याकडे CAच्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं। ज्या पद्धतीने शास्त्रज्ञ यांना आपण महत्त्वाचं पद देतो, महत्त्वाचा मान देतो, त्याच पद्धतीने या CAना देखील दिलं जातं। त्याचबरोबर आपल्याला लक्षात घ्या की इथे ही इज ए वॉचडॉग ऑफ फायनान्शियल अफेअर्स ऑफ एनिटीज। म्हणजेच काय की जे काही अर्थव्यवस्थेमध्ये जे काही व्यवहार होत आहेत यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक CCTV कॅमेरा जसा काम करतो त्या पद्धतीने हे CA देखील काम करत असतात। त्याचबरोबर ज्या काही उद्योगधंद्यांमध्ये सभासदांनी आपला पैसा गुंतवलेला आहे तो पैसा सुरक्षित आहे का, तो योग्य हातात आहे का, हे सर्व पाहण्यासाठी देखील CAची भूमिका ही फारच महत्त्वाची असते, आणि त्याबद्दल जे काही रिपोर्ट आहेत, रिपोर्ट्स देण्याची जबाबदारी देखील या CAच्यावर असते। ते रिपोर्ट्स कोणाला द्यायचे आहेत? एकतर शासनाला आणि त्याचबरोबर त्या उद्योगधंद्यांच्या सभासदांना, जेणेकरून त्या सभासदांना कळेल की आपला पैसा हा सुरक्षित आहे। आता हा एवढा महत्त्वाचा जो कोर्स आहे, मान देणारा कोर्स जो आहे किंवा एवढा महत्त्वाचा राष्ट्र निर्माणामध्ये भागीदार म्हणून घेणारा जो कोणी कोर्स आहे, तो कोर्स करण्यासाठी कोणत्या टप्प्यांमधून आपल्याला जावं लागतं, तर ते टप्पे कोणते आहेत? तर त्याच्यामध्ये 3 लेवल्स आहेत, 3 टप्पे आपल्याला पार करावे लागतात। ज्या पद्धतीने आपण शैक्षणिकदृष्ट्या पाहिला तर चाचणी परीक्षा, सहामाही परीक्षा, वार्षिक परीक्षा अशा परीक्षा द्याव्या लागतात, त्याच पद्धतीने CAची पदवी मिळवण्यासाठी देखील आपल्याला
फाउंडेशन, इंटरमिडिएट आणि फायनल अशा या 3 स्टेजेसमधून जावं लागतं. ठीक आहे. तर आता या 3 स्टेजेस पूर्ण करण्यासाठी एकूण कालावधी किती लागतो? तर मित्रांनो लक्षात घ्या की एकूण कालावधी जो लागतो तो 5 वर्षाचा. तो कधी? 12वी नंतर. आता हा कालावधी जो आहे तो तुमच्या क्षमतेवर, तुमच्या चिकाटीवर, तुमच्या जिद्दीवर अवलंबून असणार आहे. हे देखील इथे फार महत्त्वाचं आहे. लक्षात आलं? पुढे जाऊ आपण. तर दीज आर दी स्टेप्स. आता त्या स्टेप्सबद्दल सविस्तर आपण बोलू. तर पहिली स्टेप जी आहे ती फाउंडेशन. फाउंडेशनची जी स्टेप्स आहे ती सुरुवात होते 12वी नंतर. ओके, म्हणजे त्या फाउंडेशन CA कोर्सची जी एक्झाम द्यावी लागते ती तुम्हाला 12वी नंतर देता येते. मात्र एक मित्रांनो इथे खास गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही 10वी नंतर जेव्हा 11वीला प्रवेश करणार आहात त्या 11वी पासूनच तुम्ही CA फाउंडेशनची तयारी करू शकताय. आणि त्याचा फायदा असा होतो की 11वी आणि 12वी या 2 वर्षांमध्ये जो काही अभ्यासक्रम तुम्ही कॉमर्स या फॅकल्टीमध्ये शिकणार आहात त्या तोच पूर्णपणे अभ्यासक्रम हा CA फाउंडेशनमध्ये कव्हर केलेला असल्याने तुमची पूर्ण तयारी होते आणि पहिल्याच अटेम्प्टमध्ये, पहिल्याच चान्समध्ये तुम्ही CA फाउंडेशन पास होऊ शकताय. त्यासाठी मित्रांनो खास करून तुम्हाला माझा सल्ला असा असेल की CA जर हा कोर्स करायचा असेल तर तो तुम्ही 11वी पासूनच सुरुवात करा. बरोबर? अशा पद्धतीने आपल्याला फाउंडेशनमध्ये तयारी करायची आहे. ओके, त्यानंतर दुसरा जो टप्पा येतो तो म्हणजे इंटरमिडिएटचा. आता इंटरमिडिएट हा टप्पा कोणता असतो? तर फाउंडेशन पास झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला एंट्री करायची आहे. ओके, तर जे लोक फाउंडेशन पास होतात, जे विद्यार्थी फाउंडेशन पास होणार आहेत त्यांनाच आपल्याला इंटरमिडिएटसाठी रजिस्ट्रेशन करता येतं. आता आणखीन एक इथे महत्त्वाचा भाग लक्षात घ्या की तुम्ही आता 12वी नंतर फाउंडेशन कोर्सची एक्झाम दिलेली आहात, त्यानंतर तुम्ही इंटरमिडिएटसाठी रजिस्ट्रेशन करतात. पण इथे आणखीन एक दुसरा रूट आहे, तो म्हणजे पदवीधर विद्यार्थ्यांच्यासाठी, पदवीधर लोकांच्यासाठी. आता मी इथे खास करून लोक हा शब्द वापरतोय, लक्षात घ्या मित्रांनो. इथे यासाठीच हा लोक हा शब्द वापरतोय की CA हा कोर्स करण्यासाठी कोणत्याही पद्धतीची वयोमर्यादा नाही आहे. म्हणून कोणत्याही वयामधली व्यक्ती ही CA हा कोर्स करू शकते. लक्षात आलं? मग अशा पद्धतीने या इंटरमिडिएटसाठी पदवीधर जे आहेत ते देखील पात्र होऊ शकतात. त्यांना CA फाउंडेशन हा जो कोर्स आहे तो करण्याची गरज नाही आहे. लक्षात आलं? तर अशा पद्धतीने जे पदवीधर आहेत ते पदवीधर डायरेक्टली इंटरमिडिएट म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये एंट्री करू शकतात. मग ते BAचे असतील, BSCचे असतील किंवा BCOMचे असतील डायरेक्टली. ओके, त्याबद्दल सविस्तर आपण पुढे बोलणारच आहोत. ओके, तिसरा टप्पा जो आहे तो फायनलचा. आता याच्यामध्ये लक्षात घ्या की ज्या पद्धतीने फाउंडेशन पास झाल्यानंतर इंटरमिडिएटमध्ये जात आहे त्याच पद्धतीने इंटरमिडिएट पास झाल्यानंतर तुम्ही फायनलमध्ये जाणार आहात. म्हणजे जोपर्यंत तुम्ही इंटरमिडिएट क्लिअर करणार नाही आहात तोपर्यंत तुम्हाला फायनल टप्प्यामध्ये जाता येणार नाही आहात. बरोबर? याच्या पुढे जर आपण तर पहा की रूट पाहूया. त्या पद्धतीने आपल्याला सांगितलं की 3 टप्प्यांमध्ये आपल्याला CA हा कोर्स करायचा आहे. त्यामधला पहिला रूट आहे तो फाउंडेशन रूट. तर फाउंडेशन हा रूट कोणता आहे? तर जे 12वी विद्यार्थी पास झालेले आहेत, 12वी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कोणी असेल, बरोबर, 12वी पास झालेले विद्यार्थी जे आहेत त्यांनी पहिल्यांदा ICAI या संस्थेकडे रजिस्टर करावं लागतं. आणि हे रजिस्ट्रेशन कधी करावं लागतं? तर त्यासाठी देखील वर्षातून 2 वेळा संधी दिली जाते. एक 30 जूनच्या आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि दुसरी म्हणजे डिसेंबर 31 ही त्याची रजिस्ट्रेशनची लास्ट तारीख असते. ओके, ज्यावेळी तुम्ही 30 जूनपर्यंत रजिस्ट्रेशन करणार असाल तर त्यावेळी तुम्हाला नोव्हेंबरची एक्झाम देता येते आणि ज्यावेळी तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत रजिस्ट्रेशन करणार आहात त्यावेळी तुम्हाला मे महिन्याची एक्झाम देता येते. इथे तुम्हाला मित्रांनो लक्षात येत असेल पहा की ज्यावेळी 30 जून आणि 31 डिसेंबर या 2 तारखा आहेत रजिस्ट्रेशन करण्यासाठी, लास्ट डेट आहेत, त्याच पद्धतीने एक्झामच्या देखील 2 तारखा आहेत, 2 महिने आहेत, नोव्हेंबर आणि मे. याचा अर्थ काय की वर्षातून 2 वेळा या एक्झाम होतात. ओके, यासाठी इथे खास करून लक्षात ठेवा की 30 जून रजिस्ट्रेशन, एक्झाम द्यायची नोव्हेंबरची, 31 डिसेंबर रजिस्ट्रेशन, मे मध्ये एक्झाम द्यायची आहे. ओके, आणि ही फाउंडेशनची एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला ज्यावेळी रिझल्ट मिळेल, एक्झाम नंतर 1-2 महिन्यानंतर साधारणतः फाउंडेशनचा रिझल्ट येतो. तो रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला इंटरमिडिएटच्या टप्प्यासाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे. ओके, आणि ज्यावेळी तुम्ही इंटरमिडिएटच्या कोर्ससाठी रजिस्ट्रेशन करताय, टप्प्यासाठी रजिस्ट्रेशन करताय, त्यावेळी तुम्हाला
ट्रेनिंग देखील घ्यावी लागते, प्रॅक्टिकल ट्रेनिंग. ती कोणती ट्रेनिंग आहे? तर 15 दिवसाची तुम्हाला इथे कॉम्प्युटरची ट्रेनिंग घ्यावी लागते आणि 15 दिवसाची कम्युनिकेशन स्किलची ट्रेनिंग ही घ्यावी लागते. असा हा पूर्णपणे 1 महिन्याचा ट्रेनिंग कालावधी असतो. ओके. आता ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्ही इंटरमिडिएटच्या एक्झामची तयारी करणार आहात आणि ती इंटरमिडिएटची एक्झाम देत असताना इथे खास करून लक्षात ठेवा की इंटरमिडिएटच्या एक्झाममध्ये 2 ग्रुप आहेत, बरोबर. त्या 2 ग्रुपमधला पहिला ग्रुप तुम्ही पहिल्यांदा घेतलात एक वेळा चालेल, किंवा दोन्ही ग्रुप ॲट अ टाइम तुम्ही एक्झाम देखील देऊ शकताय. ओके. नेक्स्ट, आता याच्यामध्ये नेक्स्ट जर तुम्ही पाहिला तर ज्यावेळी मी आता सांगितलं की 2 ग्रुप आहेत, 2 ग्रुपमधला एक ग्रुप जरी घेऊन तुम्ही एक्झाम दिला तरी चालेल, आणि ज्यावेळी तुम्ही एक ग्रुपची एक्झाम पास होताय त्यावेळी तुमची आर्टिकलशिप चालू होते. तर आर्टिकलशिप म्हणजे काय? आता ऐकून तुम्हाला माहिती असेल की एखाद्या सीएनच्याकडे तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज घेण्यासाठी जावं लागतं आणि तो प्रॅक्टिकलचा कालावधी किती असणार आहे? 3 वर्षाचा असणार आहे. म्हणजे एखाद्या सीएनच्याकडे तुम्हाला 3 वर्ष प्रात्यक्षिक काम करावं लागेल, त्याचवेळी तुम्हाला पर्टिक्युलरली त्याच्यातलं नॉलेज येईल, नॉलेज मिळेल. ओके. आणि ज्यावेळी तुम्ही हे 3 वर्षाचा प्रॅक्टिकल आर्टिकलशिप पूर्ण करणार आहात त्यानंतरच तुम्ही मग CA फायनलसाठी रजिस्टर करू शकताय. लक्षात आलं ना? ठीक आहे. याच्यानंतर पुढे आपण जाऊया. जो आपण पहिला रूट पाहिला फाउंडेशनच्या माध्यमातून पुढे जायचं आहे. आता दुसरा रूट पहा की जो याच्या आधी मी सांगितलेला होता की इंटरमिडिएटमधून पदवीधर देखील डायरेक्टली येऊ शकताय, बरोबर. त्यांना फाउंडेशनचा कोर्स हा एक्झामटेड आहे, बरोबर. अशा पद्धतीने इथे डायरेक्ट एंट्री रूट जो आहे तो इथे सांगितलेला आहे पहा की कॉमर्स ग्रॅज्युएट, जर तुम्ही कॉमर्सचे पदवीधर असाल म्हणजे BCom असाल तर तुम्हाला ग्रॅज्युएशनसाठी 55% मार्कांची अट आहे. 55% तुमचे डिग्रीमध्ये ॲग्रिगेट मार्क्स असणे हे गरजेचं आहे, तरच तुम्हाला फाउंडेशनची एक्झाम न देता डायरेक्टली तुम्ही इंटरमिडिएटच्या एक्झामसाठी रजिस्ट्रेशन करू शकताय, बरोबर. आणि त्यानंतर इथे तुम्ही पाहत असाल की 60% हे कोणासाठी आहेत? तर जे कॉमर्सचे नाही आहेत, जे BAचे आहेत किंवा BScचे आहेत पदवीधर, त्या व्यक्तींना देखील CAचा कोर्स करायचा असेल तर इथे तुम्हाला ग्रॅज्युएशनसाठी 60%ची अट लावलेली आहे. म्हणजे BA आणि BScचे जर असतील विद्यार्थी तर त्यांनी 60% ग्रॅज्युएशनमध्ये मिळवणं हे गरजेचं आहे, आणि BComचे असतील तर ते 55% असले तरी चालतील. ओके. त्यांनी डायरेक्टली काय करायचं आहे की इंटरमिडिएटच्या कोर्ससाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे, आणि त्यांना देखील मग परत हा जो याच्या आधी मी सांगितला त्या पद्धतीचा कोर्स 15 दिवसाचा कॉम्प्युटरचा कोर्स, 15 दिवस कम्युनिकेशनचा कोर्स हा देखील इथे लागू असणारच आहे. तो कोर्स पूर्ण केल्यानंतर 3 वर्ष मग प्रॅक्टिकल ट्रेनिंग सीएनच्याकडे हे देखील त्यांना करावंच लागणार आहे. असं नाही आहे की डायरेक्टली जे आलेले आहेत पदवीधर त्यांना ते ट्रेनिंग नाही आहे, असं नाही आहे. फाउंडेशनकडून या किंवा डायरेक्ट पदवीधरमधून या, डायरेक्ट तुम्हाला ट्रेनिंग ही घ्यावीच लागणार आहे. 15 दिवस कॉम्प्युटर, 15 दिवस कम्युनिकेशन, आणि त्यानंतरच तुम्हाला 3 वर्षाची प्रॅक्टिकल ट्रेनिंग देखील घ्यावी लागणार आहे. ओके. आणि त्यानंतर पुढे जाऊया आपण की ज्यावेळी प्रॅक्टिकल ट्रेनिंग तुम्ही पूर्ण करणार आहात त्यानंतर तुम्ही CA फायनलच्या एक्झामसाठी रजिस्टर करू शकताय. ओके. त्यामध्ये देखील इंटरमिडिएटमध्ये जसे 2 ग्रुप होते तसेच 2 ग्रुपचे एक्झाम तुम्हाला फायनलमध्ये द्यायची आहे. ओके. आता याबद्दल बोलू आपण CA फायनलच्या बद्दल. लक्षात आलं? नेक्स्ट, रजिस्ट्रेशन फॉर CA फाउंडेशन कोर्स CA फायनलसाठी जर आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यानंतर आपण परत 4 आठवड्यांची ट्रेनिंग असणार आहे, बरोबर. ICITSS ज्या पद्धतीने याच्या आधी मी सांगितलं त्याच पद्धतीची तुम्हाला इथे 4 आठवड्याची ट्रेनिंग पूर्ण करावी लागणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला पुढे जर तुम्ही इथे पाहिलात तर मित्रांनो लक्षात घ्या की CA फायनलसाठी आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि आपल्याला इथे ॲडव्हान्स्ड ट्रेनिंग घ्यायची आहे. आता याच्या आधी मी तुम्हाला सांगितलेलं होतं की कॉम्प्युटर ट्रेनिंग 15 दिवसाची आणि कम्युनिकेशनची ट्रेनिंग 15 दिवसाची. आता इथे जी असणारी ट्रेनिंग ती ॲडव्हान्स ट्रेनिंग असणार आहे. ॲडव्हान्स कॉम्प्युटर आणि ॲडव्हान्स कम्युनिकेशन स्किलची ट्रेनिंग असणार आहे. आणि त्यानंतर तुम्ही 2.5 वर्षाची आर्टिकलशिप पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या 6 महिन्यामध्ये तुम्ही फायनलच्या एक्झामसाठी ॲपियर होऊ शकताय. त्यावेळी तुम्ही एक्झाम देऊ शकताय आणि एक्झाम दिल्यानंतर मग तुमची 6 महिन्याची जी ट्रेनिंग आहे ती पूर्ण नंतर करू शकताय. ओके. त्यानंतर पुढे लक्षात घ्या की कंप्लीट प्रॅक्टिकल ट्रेनिंग तुमची झाल्यानंतर तुम्ही फायनल एक्झाम क्वालिफाय होत आहे, म्हणजे तुम्ही फायनल एक्झाम जी आहे ती पास होऊ शकताय, बरोबर. आणि पास झाल्यानंतर तुम्ही ICAI जी एकमेव संस्था आहे CAची त्याचे तुम्ही मेंबर होत आहे, सदस्य होत आहे, आणि ते देखील पूर्ण आयुष्यभरासाठी.
यातला एज लिमिट किंवा रिटायरमेंट वगैरे अशी काही नसते, ज्या पद्धतीने इतर पेशांमध्ये असते. ओके, पुढे जाऊ आपण. व्हॉट डू यू बी लर्न इन सी ए आर्टिकलशिप. आता तुम्ही 2-4 वेळा ऐकलात आर्टिकलशिप. तर या आर्टिकलशिपमध्ये आपल्याला काय करायचं असतं, किंवा एखाद्या सीएनच्याकडे गेल्यानंतर आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज म्हणजे नेमकं काय शिकायचं असतं त्याबद्दल जर बोलायचं झालं तर इथे पहा की डायरेक्ट टॅक्स, बरोबर, इनडायरेक्ट टॅक्स, बुक कीपिंग अँड अकाउंटिंग सर्व्हिसेस, कमर्शियल अँड लेबर लॉज, अशा अनेक घटकांच्या बद्दल आपल्याला प्रॅक्टिकल ट्रेनिंग हे सी एनच्याकडून घ्यायचं असतं. आणि ते सी ए जे आहे ती तुम्हाला त्याच्यामध्ये परिपूर्ण करत असतात. तुम्हाला त्यातले महत्त्वाचे खास खळगे जे आहेत किंवा काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला क्लिअर करत असतात. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल नॉलेज घेताय त्यावेळी तुम्ही परफेक्ट सी ए बनत असताय. ओके, तर अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यानंतर आपण पुढे जाऊया की या कोर्ससाठी फी स्ट्रक्चर काय आहे. आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला असेल की हा इतका महत्त्वाचा कोर्स आहे, ICAI मार्फत घेतला जातो, तर यासाठी फी पण जास्त असेल. त्या पद्धतीने डॉक्टरी पेशामध्ये BAMS किंवा BHMS करण्यासाठी फी लागते, तशी लाखो रुपयांमध्ये आपल्याला फी द्यावी लागत असेल, असं जर गैरसमज असेल तर तो गैरसमज नाहीसा करा. त्याबद्दल देखील मी तुम्हाला इथे बोलणार आहे. तर फी स्ट्रक्चर जे आहे ते या पद्धतीने असेल. लक्षात घ्या की फाउंडेशनचा कोर्स जो तुम्ही 12वी नंतर फाउंडेशनची एक्झाम देणार आहात त्यासाठी तुम्हाला इन्स्टिट्यूट म्हणजे आपली ICAI जी संस्था आहे त्या संस्थेची रजिस्ट्रेशन फी जी आहे ती 9,800 रुपये असणार आहे. किती? फक्त 9,800 रुपये. इंटरमिडिएटच्या एक्झामसाठी म्हणजे डायरेक्ट पदवीधर जे विद्यार्थी आहेत ते डायरेक्टली इंटरमिडिएटसाठी रजिस्ट्रेशन करणार आहेत तर त्यांना 18,000 रुपये जी काय असणार आहे रजिस्ट्रेशनची फी असणार आहे. आणि ज्यावेळी तुम्ही इंटरमिडिएट पास होऊन फायनलच्या रजिस्ट्रेशनसाठी जात आहे त्यावेळी तुम्हाला इन्स्टिट्यूटची फी म्हणून 22,000 रुपये भरावी लागते. तर साधारणतः जर तुम्ही या रजिस्ट्रेशन फीचं जर बेरीज केलात तर ती किती होते पहा, 20, 30, 40, 50,000च्या आसपास होते. किती? फक्त आणि फक्त 50,000 ओके रजिस्ट्रेशनची फी. आणि त्याचबरोबर तुम्हाला मित्रांनो मी सुरुवातीला सांगितलं की हा कोर्स कोणत्या कॉलेजमध्ये किंवा कोणत्या विद्यापीठामध्ये घेतला जात नाही, बरोबर. सेल्फ स्टडी करून आपल्याला ही एक्झाम वगैरे द्यावी लागते. आता सेल्फ स्टडी इथे शक्य आहे का, तर त्यासाठी आपल्याला कोचिंग देखील घ्यावं लागतं, मार्गदर्शन देखील घ्यावं लागतं. मग ते मार्गदर्शनाची आज मार्केटमध्ये जी काही फीज असेल तर ती फी साधारणतः कशी असते पहा की फाउंडेशनची 25,000 असू शकते किंवा त्याच्यापेक्षा जास्त कमी असू शकते. ओके, इंटरमिडिएटसाठी साधारणतः 45,000 रुपये फी घेतली जाते आणि फायनलसाठी एक 60,000 ते 70,000 रुपयाच्या रेंजमध्ये किंवा 80,000 काही ठिकाणी अशा पद्धतीने ही फी आकारली जाते. आणि तो कोचिंग क्लास पूर्ण केल्यानंतर आपल्याला त्याचं मार्गदर्शन मिळतं की ती एक्झाम कशी द्यायची असते, अभ्यासक्रम काय आहे त्याचे महत्त्वाची आपल्याला माहिती मिळत असते. ओके, त्याच्या पुढे आणखीन एक टप्पा लक्षात घ्या येते की याच्या आधी मी जी सांगितली फी ती इन्स्टिट्यूटची रजिस्ट्रेशनची फी झाली आणि त्यानंतर आपण पाहू की एक्झाम फी देखील त्याला आपल्याला काहीतरी द्यावी लागणार आहे. ज्या पद्धतीने आपण शाळेमध्ये कॉलेजेसमध्ये एक्झाम फी वेगळी, प्रवेश फी वेगळी असते, त्याच पद्धतीने मित्रांनो इथे रजिस्ट्रेशन फी वेगळी असणार आहे आणि एक्झाम फी देखील ही वेगळी असणार आहे. आता फाउंडेशनच्या कोर्ससाठी फक्त 1,500 रुपये आपल्याला एक्झाम फी म्हणून द्यावी लागते, परीक्षा फी म्हणून फक्त 1,500 रुपये. ओके, त्यानंतर इंटरमिडिएटसाठी आपल्याला इथे 1,500 रुपये एका ग्रुपसाठी द्यावे लागतात. मी सांगितलं याच्या आधी इंटरमिडिएटमध्ये 2 ग्रुप आहेत, एका ग्रुपच्या एक्झामसाठी 1,500 रुपये आणि दुसऱ्या ग्रुपच्या एक्झामसाठी 1,500 रुपये, असे एकूण 3,000 रुपये होतात, बरोबर. पण जर का तुम्ही दोन्ही ग्रुप एकाच वेळी देणार असाल तर फक्त तुम्हाला 2,700 रुपये एक्झाम फी म्हणून द्यावी लागते. चला, म्हणजे इथे देखील तुमचे 300 रुपये बचत होणार आहे एकाच वेळी जर तुम्ही एक्झाम देत असाल तर. ठीक आहे, त्याच पद्धतीने फायनलमध्ये सुद्धा फायनलची एक्झाम फी किती असणार आहे ती देखील याच पद्धतीने 2 ग्रुप आहेत, एका ग्रुपसाठी 1,500, दुसऱ्या ग्रुपसाठी 1,500, एकाच वेळी देत असाल तर 2,700 रुपये, अशा पद्धतीने ही एक्झाम फी असणार आहे. ओके, तर मित्रांनो सारासार जर विचार केला तर रजिस्ट्रेशन फी आणि एक्झाम फी हे सर्व जर मिळून तर कोर्सचा एकूण टोटल खर्च जर तुम्ही पाहिला तर साधारणतः तो 1,80,000 ते 2 लाखाच्या दरम्यान होतो. आणि त्यातली महत्त्वाची आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा की 1,80,000 ते 2 लाख रुपये खर्च जरी केला तर आर्टिकलशिपच्या वेळी तुम्हाला जे काही अर्निंग होतं जे काही तुम्हाला स्टायपेंड म्हणून मिळणार आहे त्यामधूनच तुमचे 1.5 लाख रुपये साधारणतः कव्हर होतात. ओके, ठीक आहे, आपण पुढे जाऊ. आता CA फाउंडेशन जो हा कोर्स आहे पहिला जो टप्पा आहे त्या टप्प्याबद्दल आपल्याला सविस्तर आपण माहिती घेऊ.
आता CA फाउंडेशन एक्झाम पॅटर्न कसा असतो? आता या पॅटर्नबद्दल बोलायचं झालं तर एक्झाम जी आहे ती ऑफलाईन आहे. आजकाल तुम्ही पाहताय की सगळीकडे ऑनलाईन वगैरे ऐकतो आपण, पण CAचा जो काही परीक्षा पॅटर्न आहे तो ऑफलाईनच आहे. ओके. आणि ऑफलाईन जरी असला इथे तर आपल्याला आणखीन एक गोष्ट इथे महत्त्वाची लक्षात घ्या की पूर्ण भारतामध्ये फक्त एकाच संस्थेकडून ही एक्झाम घेतली जाते आणि ती फक्त 2 भाषांमध्येच होते. एक हिंदी आणि दुसरी इंग्रजी. या 2 भाषांमधूनच एक भाषेमध्ये तुम्हाला निवडायचे आहे आणि त्याच भाषेमध्ये तुम्हाला एक्झाम ही द्यायची असते. ओके. आता टाईप ऑफ क्वेश्चन पेपर्स जे आहेत ते पहा कशा असणार, क्वेश्चन्स कसे असणार आहेत. तर पहिला पेपर आणि दुसरा पेपर म्हणजे इथे लक्षात आलं तुमच्या, पहिला पेपर, दुसरा पेपर, तिसरा पेपर आणि चौथा पेपर असं दाखवलेलं आहे. त्यामध्ये पहिले 2 पेपर जे आहेत ते डिस्क्रिप्टिव्ह असणार आहेत म्हणजे लॉंग ॲन्सर क्वेश्चन, म्हणजेच वर्णनात्मक. तुम्हाला याच्यामध्ये प्रॉब्लेम्स असतील अकाउंटिंगचे, ते प्रॉब्लेम्स तुम्हाला सोडवावे लागतील किंवा सविस्तर उत्तरे तुम्हाला इथे लिहावी लागणार आहेत. ओके. आणि तिसरा आणि चौथा पेपर जो आहे तो MCQचा असणार आहे, मल्टी चॉईस क्वेश्चन, ज्याला आपण बहुपर्यायी प्रश्न असं म्हणतो. प्रश्न दिलेला असेल, त्याला 4 पर्याय असतील, त्यातून एक जो बरोबर पर्याय आहे तो तुम्हाला निवडायचा आहे. अशा पद्धतीचे हे तिसरा आणि चौथ्या पेपरमधले प्रश्न असणार आहेत. कळलं? तर पहिले 2 पेपर हे वर्णनात्मक आणि दुसरे जे 2 पेपर आहेत, तिसरा आणि चौथा नंबरचा पेपर जो आहे तो बहुपर्यायी प्रश्नांचा असेल. त्यातून एक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आणि खास करून इथे तुम्हाला सांगावं असं वाटतं की इथे खाली जे लिहिलेलं आहे ती माहिती इथे महत्त्वाची आहे. पहा, लक्षात घ्या की निगेटिव्ह मार्किंग सिस्टम. आता ही काय सिस्टम आहे? ही सिस्टम जी आहे ती फक्त तिसऱ्या आणि चौथ्या नंबरच्या पेपरला लागू होते. पेपर नंबर 3 आणि पेपर नंबर 4, ज्या ठिकाणी आपल्याला बहुपर्यायी प्रश्न आहेत, खाली पर्याय दिलेले आहेत, त्यातून पर्याय निवडायचा आहे, अशा प्रश्नांच्यासाठी किंवा अशा पेपरसाठी निगेटिव्ह मार्किंग सिस्टम आहे. आता इथे निगेटिव्ह मार्किंग सिस्टम म्हणजे कशी असते की जर का समजा की तुम्ही 4 प्रश्नांची उत्तरे चुकीची दिलेली असतील तर एक तुमचा मिळवलेला मार्क हा कमी केला जातो. चालेल, 4 चुकीची उत्तरं 1 मार्क कमी करतात. त्यामुळे आपल्याला चुकीचं काहीही ते लिहायचं नाही आहे किंवा उत्तरं द्यायची नाही आहेत. जे आपल्याला कन्फर्म असतील, एकदम आपल्याला वाटतं, खात्री वाटते की हे उत्तर बरोबर आहे, तीच उत्तर आपल्याला इथे द्यायची आहेत, नाहीतर आपले मार्क्स कमी होऊ शकतात. तर मित्रांनो, आपल्याला लक्षात आलं की निगेटिव्ह मार्किंग सिस्टम. ओके. पुढे जाऊ आपण की CA फाउंडेशनमध्ये एक्झाम जी दिली जाते त्या एक्झाममध्ये पासिंग क्रायटेरिया काय असणार आहे, म्हणजे किती मार्क्स मिळवल्यानंतर आपल्याला पास म्हणून समजलं जातं. तर त्या बाबतीत आपण इथे लक्षात घ्या की जे 4 पेपर CA फाउंडेशनचे तुम्ही देणार आहात, पेपर नंबर 1, 2, 3, 4, बरोबर, त्या प्रत्येक पेपरला 100 गुण असणार आहेत. किती? प्रत्येक पेपरला 100 गुण. आणि वेळ किती असणार आहे? ती 3 तास असणार आहे. एका पेपरला 3 तास ही वेळ आपल्याला असणार आहे. 3 तासांमध्ये आपल्याला पेपर पूर्ण करायचा आहे. त्यानंतर दुसरा कॉलम आपल्याला इथे दिसतो तो म्हणजे कट ऑफ मार्क्स. कट ऑफ मार्क्स. आता कट ऑफ मार्क्स म्हणजे काय की ज्या पद्धतीने आपण शाळेमध्ये वगैरे पाहतो 100 पैकी 35 गुण मिळाले म्हणजे पास, त्या पद्धतीने त्याला कट ऑफ मार्क्स म्हटलं जातं. बरोबर. मग इथे पेपर नंबर 1 साठी, पेपर नंबर 2 साठी वगैरे जे आहेत ते कट ऑफ मार्क्स किती आहेत? तर ते 40 मार्क्स आहेत. याचा अर्थ असा की प्रत्येक पेपरला तुम्हाला 40 मार्क्स हे मिळवणं गरजेचंच आहे. बरोबर. आता इथे तुमच्या आणखीन एक लक्षात आलेलं असेल की प्रत्येक पेपरला 40 मार्क्स मिळवलं म्हणजे आपले 160 मार्क्स झाले. याचा अर्थ 160 मिळवले म्हणजे आम्ही CA फाउंडेशन पास झालो, हा तुमचा गैरसमज असेल, इथे लक्षात घ्या. तर इथे पुढचा जो कॉलम दाखवलेला आहे ओव्हरऑल पासिंग, म्हणजे 4ही पेपर्सचे मार्क्स मिळून आपल्याला किमान 200 गुण हे मिळवावे लागणार आहेत. 50% गुण. लक्षात आलं? म्हणजे 4ही पेपरचे 400 गुण, 400 मधले 50% गुण, याचा अर्थ किती? 200 गुण हे मिळालेच पाहिजेत. असं समजू नका की 160 गुण मिळाले म्हणजे आम्ही पास झालो, नाही. तर टोटली तुम्हाला 4ही पेपरचे ॲग्रिगेट असे 200 मार्क्स मिळवणं हे गरजेचंच आहे. ओके. नेक्स्ट पाहूया आपण. तर CA फाउंडेशन हा जो कोर्स आहे त्याची पासिंग क्रायटेरिया काय आहे हे आपण सर्व पाहिलं, बरोबर. आता त्याचा सिलेबस काय असतो, त्याचा अभ्यासक्रम काय असतो, तर त्याबाबत आपण बोलत असताना पेपर नंबर 1 जो आहे तो प्रिन्सिपल्स अँड प्रॅक्टिस ऑफ अकाउंटिंग, याच्या बाबतीत आपल्याला प्रश्न असतील, बरोबर. म्हणजे तत्त्व वगैरे जे असणार आहेत, अकाउंटिंगचे तत्त्व कोणते आहे, त्याचं महत्त्व काय आहे, अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट असणार आहे. आणि पेपर नंबर 2 मध्ये
दोन सेक्शन आहेत, सेक्शन नंबर ए, सेक्शन बी, बरोबर. सेक्शन ए मध्ये बिझनेस लॉ म्हणजे व्यावसायिक विषयक कायदे असणार आहेत. व्यवसायाविषयीचे अनेक कायदे आहेत, त्या सर्व कायद्यांचा समावेश त्याच्यामध्ये आहे. आणि सेक्शन बी मध्ये बिझनेस रिपोर्टिंग आहे, व्यवसाय विषयक काही जे रिपोर्टिंग वगैरे करायचे असतात ते कसे करावे लागतील, काय करावे लागतील याचा अभ्यासक्रम तिथे आपल्याला शिकायचा आहे. आणि पेपर नंबर 3 मध्ये परत सेक्शन 3 आहेत, बरं, ए, बी आणि सी. त्यामध्ये सेक्शन ए मध्ये बिझनेस मॅथमॅटिक्स, लॉजिकल रिझनिंग सेक्शन बी मध्ये असेल आणि स्टॅटिस्टिक्स जे आहे ते सेक्शन सी मध्ये आपल्याला शिकायचं आहे. ओके. आणि पेपर नंबर 4 मध्ये परत दोन भाग आहेत, सेक्शन ए, सेक्शन बी, बिझनेस इकॉनॉमी, अर्थशास्त्र व्यवसायाचं, बरोबर. आणि सेक्शन बी मध्ये बिझनेस अँड कमर्शियल नॉलेज. इथे थोडंसं लक्ष द्या की यामध्ये पेपर नंबर 1, पेपर नंबर 2, पेपर नंबर 3 आणि पेपर नंबर 4चा अभ्यासक्रम जो आहे त्यावर जरा फोकस का करा म्हणतोय मी, कारण का तुम्हाला याच्या आधी मी सांगितलं की आपल्याला पेपर नंबर 1 आणि पेपर नंबर 2 वर वर्णनात्मक स्वरूपाचे प्रश्न येणार आहेत, म्हणजे सविस्तर उत्तर आपल्याला द्यावी लागणार आहेत. आणि पेपर नंबर 3 आणि 4 मध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न असणार आहेत. ओके. आणि त्याचा अभ्यासक्रम जोपर्यंत आपल्याला माहिती असत नाही तोपर्यंत आपण अभ्यासाची दिशा देखील ठरवू शकत नाही. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थ्यांना लक्षात घ्या की परीक्षेचा पॅटर्न, पेपरचं स्वरूप आणि अभ्यासक्रम या 3 गोष्टी ज्यावेळी आपल्याला माहिती होतात त्याच वेळी आपल्या अभ्यासाची दिशा ही ठरत असते. ओके. नेक्स्ट पाहू. आता आपल्या भारतामध्ये ICAI या संस्थेच्या अंतर्गत जे मोस्ट म्हणजे फेमस असलेले, प्रसिद्ध असलेले असे सीए कोण कोण झालेले आहेत, त्यामध्ये पहिलं नाव आपल्याला इथे पाहायला मिळतं, पहा, कुमार मंगलम बिर्ला, नाव ऐकून माहिती असणार आहे तुम्हाला. त्याचबरोबर दीपक पारेख, बरोबर. त्याचबरोबर नैना लाल किडवाई, बरोबर. अशा अनेक महत्त्वाच्या माननीय व्यक्ती ज्या आहेत त्या सीए आहेत. मोतीलाल ओसवाल असतील, पियुष गोयल असेल, पियुष गोयल आता नाव सर्वांनाच माहिती आहे, बरोबर. अशा पद्धतीच्या मनोहरन असतील, बरोबर, आदित्यराव पुरी असतील, त्यानंतर राकेश झुंझुनवाला, हे नाव तरी माहितीच आहे सर्वांना, राकेश झुंझुनवाला असतील. असे अनेक जे आहेत ते व्यक्ती सीए बनलेले आहेत. टी मोहनदास पै असतील, के रहमान खान असतील, बरोबर, यस गुरुमूर्ती असतील. यांची जर तुम्ही हिस्ट्री पाहिलात तर यांनी देखील या ICAIची पदवी, सीएची पदवी ही घेतलेली आहे. ओके. तर अशा या महत्त्वाच्या पदवीकडे किंवा या पेशाकडे आपल्याला वळत असताना आपल्याला कोचिंग क्लासेस वगैरे, मी याच्या आधी माहिती दिली त्या पद्धतीने कोचिंग क्लासेस वगैरे जर तुम्हाला लावायचे असतील तर तुम्ही ज्या ठिकाणी आहात, आता पूर्ण भारतामध्ये हा सीएचा कोर्स एका संस्थेकडून घेतला जातो, म्हणजे पूर्ण भारतामध्ये याचे कोचिंग क्लासेस असणार आहेत. तर तुम्ही ज्या स्टेटमध्ये असाल, ज्या जिल्ह्यामध्ये असाल त्या ठिकाणी तुम्ही जे कोणते कोचिंग क्लासेस अवेलेबल आहेत त्या ठिकाणी तुम्ही आपण कोचिंग घेऊ शकता, मार्गदर्शन घेऊ शकताय. आता आम्ही आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आजरा आणि गडिंग्लजमध्ये कोचिंग क्लासेस चालू केलेले आहेत. आणि त्यासाठी जर तुम्हाला आमच्या कोचिंग क्लासेसमध्ये मार्गदर्शन घ्यायचं असेल तर आमचा संपर्क क्रमांक इथे दिलेला आहे. त्या संपर्क क्रमांकावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय, अधिक माहिती विचारू शकताय किंवा कोचिंग क्लास तुम्ही अटेंड करू शकताय, बरोबर. यासाठी तुम्हाला इथे 2 नंबर दिलेले आहेत. त्यातला एक नंबर आहे 99 20 55 35 56 आणि दुसरा आहे 82 75 44 96 82. त्या नंबरवर तुम्ही कधीही कॉल करू शकता आणि अधिक माहिती घेऊ शकताय. ओके. तर मित्रांनो, त्याचबरोबर आजच्या या ऑनलाईनच्या जमान्यामध्ये जर आमच्या इलाइट गुरुकुलशी तुम्ही संपर्कात राहणार असाल तर त्यासाठी व्हॉट्सअप नंबर देखील इथे दिलेले आहेत. त्याचबरोबर इंस्टाग्राम देखील आपल्याला अकाउंट आहे, ते देखील आहे. यूट्यूबवर देखील आपले काही व्हिडिओज आहेत, ते तुम्ही व्हिडिओज पाहू शकताय, बरोबर, इलाइट गुरुकुल या चॅनलखाली, बरोबर. त्याचबरोबर तुम्हाला जर काही माहिती शेअर करायची असेल किंवा प्रश्न विचारायचे असतील तर आपला जीमेल अकाउंट देखील इलाइट गुरुकुलचा इथे दिलेला आहे. आणि टेलिग्राममध्ये सुद्धा तुम्ही आपल्या ग्रुपबद्दल, इलाइट ग्रुपबद्दल माहिती घेऊ शकताय. ओके. ठीक आहे. धन्यवाद.